त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. मग इको क्लब म्हणजे नेमकं काय आणि इको क्लब हा कशासाठी काम करतो? तर पहा, इको क्लब हा पर्यावरण संतुलन करण्यासाठी. आता पर्यावरण संतुलन कशामुळे होते? बरोबर आहे, वृक्षांच्या मुळे. वृक्ष लागवड होणे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता झाड लावलं का आपली जबाबदारी संपली का? नाही, आपली जबाबदारी संपली नाही. झाड लावल्यानंतर त्याचं संगोपन केलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की आपल्या शाळेमध्ये आपण आता जे बाहेरचा प्रिमाइस आपला रोडचा, त्या रोडवर प्रत्येक ठिकाणी आपण झाड लावलं पाहिजे नाहीये. मग झाड लावल्यानंतर आपण म्हटलेलं आहे आता इको फ्रेंडली. पहा, इको फ्रेंडली गणपती आपण बनवतो, इको फ्रेंडली बैल आपण बनवतो, इको फ्रेंडली आपण आता सध्या आपल्या या सप्ताहामध्ये इको फ्रेंडली म्हणून कागदी पिशव्या, कापडाच्या पिशव्या बनवल्या. बरोबर आहे की नाही? कारण प्लॅस्टिकचा वापर, कारण पर्यावरणासाठी घातकच आहे. इको क्लब म्हटलं की त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. आणि इको क्लब हा पर्यावरणाला रक्षण करण्यासाठी जबाबदार आहे.